पड पाण्या कर पाणी पाणी शेत माझ लय तानेलंय जात कावानी. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेतच राहायला पाहिजे. मी कोकणी प्रमोद पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आता आपण चाललो हळद लावायला. दाखवतो तुम्हाला हळद कशी लावतात की. तर चला हळद लावायला. आपल्याकडं गावाला आमची आई हळद लावते. दरवर्षी हळद विकत घ्यायची गरज नाही. म्हणजे आमची नॅचरल हळद घरातच तयार होते. हे बघा, आता आपण इथं हळद लावायची. हे खतणार पूर्ण खतून त्याच्यावर व्यवस्थित करून हळद लावायची. नारली मित्रांनो, आपल्या परिसरात खूप झाड आहेत. म्हणजे पेरू, चिक्कू बघा किती लागलेत. दिसतात छोटे छोटे आहे, जाम लागलेत. माकडं ठेवणार नाही कदाचित ते, राहतील ते भेटतील खायला. हे बघा, जाम लागलेत. आणि हे मित्रांनो काय आहे ते कमेंट करून सांगा. आणि ते कशासाठी वापरतात, तुम्ही वापरता की नाही ते पण सांगा. आमच्याकडं कायम वापरतो आम्ही. हे काय ह्याच्यात मातीतनं म्हणजे एक बटाट्याचा प्रकार असतो, तसं असतं ते कंदमुळं. आम्ही त्याला काटेकणगा म्हणतो. मी काय म्हणतो ते पण सांगा. हे बघ, लावलेले आहेत ऑलरेडी, त्याचे कोंब वेल आलेत मोठे. खट्टून झालंय. आता लेवल करायची एक. व्यवस्थित लेवल करून लावायची. जाम घाम आला म्हणते, मेहनत केल्याशिवाय भेटत नाही म्हणते ना. हा एक कोणता झालेला आहे. मेहनत पाहिजे. कोकणात सोनं पिकतं मातीत. मस्त लेवल झालेले आहे सगळे. पड पाण्या कर पाणी पाणी शेत माझ लय तानेलंय जात कावानी. आम्ही मित्रांनो अशा पद्धतीने लावलेले ते बघा. तुम्ही कसे लावता ते सांगा कमेंट करून. आम्ही अशा पद्धतीने लावतो. चांगली निघते हळद. म्हणजे बिझनेस वगैरे काय नाही, पण खायला पुरती असते. वर्षानुवर्ष, एक वर्षभर अशी, म्हणजे ह्या वर्षात त्या वर्षापर्यंत पुरते. 10-15 माणसांना एवढी हळद निघते.
थोडे याला जिकडं तिकडं पाहुण्यांमध्ये पण दिली जाते. टाकतो माती. हा मित्रांनो केसरी आंब्याचं झाड आहे. जवळजवळ 3-4 वर्ष झाले पण त्याला वाढच नाही. काय केल्यावर वाढेल? जरा कोणाला काय आयडिया असतील तर सांगा कमेंट करून. विकत आणलेलं आहे ते झाड नर्सरीमधनं. बघा वाढतच नाही. तर मित्रांनो झालेलं आहे आपलं काम. हळद लावून झालेली आहे. दोन्ही पण याच्यातनं झाले लावून. हे बघा आता काय दिसणार नाही तुम्हाला. लावून झाले पूर्ण. तर मित्रांनो शुभ संध्याकाळ. आणि पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. जेवढे व्हिडिओ आपले येतील लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो फेसबुक पेजसुद्धा आपला आहे, मी कोकणी प्रमोद म्हणून. फॉलो करा नक्की. तुम्ही फॉलो कराल हीच आमची अपेक्षा. कारण तुमच्यामुळंच पुढे जायची आम्हाला जोर मिळणार, एक ताकद मित्रांनो लढण्याची, तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ पोचवण्याची. हे आमच्या नारलीत. आणि मित्रांनो आमच्या नारलीला आहे ना, हा बघा दाखवतो तुम्हाला. नारलीचा सुरा खाल्लेला ना कोणीतरी. आता ती मरेल काय माहीत नाही. औषध केलंय मी, औषध टाकलेलं इथं याच्यात. मग या पूर्ण सुरा आला होता तो, म्हणजे तो कटच केला कोणीतरी. हा परवाच अननस खाल्लेला आहे, त्याचं पुढचं लावलेलं आहे अननस. हे बघा आपल्याकडे अननस पण असतात, अननस पण खायला भेटतात. तर धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. तर चला टाटा, बाय बाय.